उच्च न्यायालय लिपिक शिपाई याचा निकाल का लागत नाही, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसेच हा निकाल केव्हा लागू शकतो, फिक्स अपडेट्स तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये कारणासहित या ठिकाणी मिळणार आहेत. तर मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय सध्या या ठिकाणी स्टाफ कार ड्रायव्हर या पदाचा निकाल लावण्यात आलेला आहे आणि त्याची प्रोसेस जी आहे ती प्रोसेस सुद्धा या ठिकाणी सुरू झालेली आहे. परंतु अद्याप मुंबई उच्च न्यायालय शिपाई आणि लिपिक या पदांची प्रोसेस अजून सुरू झालेली नाही. आता ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावी लागेल की मुंबई उच्च न्यायालयाची जी प्रोसेस आहे, एकदा जर सुरू झाल्याच्या नंतर पूर्ण प्रोसेस ती त्या ठिकाणी संपते आणि जॉईन लेटर्स देखील त्या विद्यार्थ्यांना मिळत असतो फायनल रिझल्ट लागल्याच्या नंतर. तर त्याच पद्धतीनं या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयामध्ये तुम्ही जर शिपाई आणि लिपिक या पदाचा फॉर्म भरलेला असेल तर थोडंसं थांबा, त्यासाठी काही गोष्टी महत्त्वपूर्ण आहेत ते तुम्हाला या ठिकाणी समजावं लागेल. तर तुम्ही या ठिकाणी पाहिलं, सध्या स्टाफ कार ड्रायव्हर या पदाचा निकाल फायनल निकाल लागलेला आहे. 16-17 अशा पद्धतीने त्यांचा कट ऑफ लागलेला आहे आणि लागलीच त्यांना ती ज्यांची स्किल टेस्ट आहे ड्रायव्हिंगची त्याची डेट देखील त्यांना देण्यात आलेली आहे. म्हणजेच 29 तारखेपासून त्यांची जी परीक्षा आहे स्किल टेस्ट, त्या सर्व स्किल टेस्ट त्या ठिकाणी होणार आहेत. अशा पद्धतीचा आराखडा त्यांना देण्यात आलेला आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्यायचं, जे फॉर्म भरलेले आहेत विद्यार्थ्यांनी फक्त एका सेशनसाठी भरलेले नाहीत, तर बरेच असे विद्यार्थी आहेत, काही जणांनी मुंबई उच्च न्यायालयासाठी, काही जणांनी नागपूर आणि काही जणांनी औरंगाबाद खंडपीठ यासाठी फॉर्म भरलेला आहे. तर अशा पद्धतीने तिघांची प्रोसेस ही त्याच पद्धतीने असेल. अजून त्यांचं वेळापत्रक आलेलं नाही, याचा अर्थ वेळापत्रक म्हणजेच कोणत्या विद्यार्थ्यांची परीक्षा ही कुठं होणार आहे हे अजून अद्याप आले नाही, तर त्याची अपडेट देखील 2-3 दिवसामध्ये या ठिकाणी येईल. परंतु आता या ठिकाणी क्लर्क आणि शिपाई या पदाचं जे फायनल रिझल्ट आहे याच्याशी याचा काय संबंध आहे, तर मित्रांनो या ठिकाणी एकदा मुंबई उच्च न्यायालयाची प्रोसेस सुरू झाली म्हणजे सर्व पदांची या ठिकाणी प्रोसेस सुरू झालेली आहे आणि आपली क्लर्क आणि शिपाई या पदांची देखील प्रोसेस सुरू झालेली आहे. जसे की यांची स्किल टेस्ट संपेल त्याच पद्धतीने आपला रिझल्ट या ठिकाणी प्रकाशित होईल आणि रिझल्ट प्रकाशित झाल्याच्या नंतर क्लर्क आणि शिपाई या पदांची प्रोसेस सोबतच दोघांची प्रोसेस देखील या ठिकाणी घेण्यात येईल. त्याच्यामुळं अजून तरी या ठिकाणी तुमचा जो रिझल्ट लागणार आहे त्या रिझल्टला आज या ठिकाणी आपण जर पाहिलं तर 20 तारीख आज आहे, तर जवळपास अजून 7 ते 8 दिवस रिझल्टसाठी या ठिकाणी लागू शकतात. म्हणजे स्टाफ कार ड्रायव्हर या पदाची प्रोसेस उरकत आल्याच्या नंतर या ठिकाणी अपडेट येईल. मित्रांनो, अजून या ठिकाणी तुमचा जो क्लर्क आणि शिपाई पदाचा रिझल्ट लागणार आहे तर त्यासाठी जवळपास 7 ते 8 दिवस या ठिकाणी लागण्याची शक्यता आहे. कारण हा जो रिझल्ट लागण्याचं कारण आहे तो स्टाफ कार ड्रायव्हर या पदाची प्रोसेस सुरू झालेली असल्यामुळं या ठिकाणी स्टेप बाय स्टेप सर्व प्रोसेस घेतले जाणार आहेत. तर त्यासाठी अजून 7 ते 8 दिवस तुमच्याजवळ शिल्लक आहेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हीच तुमच्याजवळ असणारी गोल्डन संधी आहे, कारण या दिवसामध्ये लास्ट दिवसामध्येच आपली चांगल्या प्रकारे तयारी होऊ शकते. तर त्यासाठीच आज मित्रांनो शिपाई या पदासाठी आपण लाईव्ह ऑनलाईन वेबिनार ठेवलेला आहे रात्री 8 वाजता आणि या वेबिनारमध्ये शिपाई पदासाठी येणाऱ्या सर्व अडचणी, शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता परीक्षेमध्ये 10 गुण आणि कोणकोणते कागदपत्र ठेवायचे संपूर्ण इन्फॉर्मेशन आपण या वेबिनारमध्ये देणार आहोत. त्याच पद्धतीनं उद्या 21 तारखेला रात्री 8 वाजता लिपिक या पदासाठी वेबिनार आपण ठेवलेला आहे. या वेबिनारमध्ये आपला मुख्य उद्देश असणार आहे, वैशिष्ट्य असणार आहे की 20 पैकी 20 आउट ऑफ मार्क्स कशा पद्धतीने घ्यायचे आणि त्या एक्झाम हॉलमधली जी स्थिती असते ती कशी हँडल करायची, कॉन्फिडन्स लेवल कसा वाढवायचा, ते संपूर्ण डिटेल्स तुम्हाला त्या लाईव्ह वेबिनारमध्ये देणार. याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्या ठिकाणी जाऊन डायरेक्टली तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. वेळ अत्यंत कमी शिल्लक आहे.